नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल 5वी स्कॉलरशिपचा झालेला पेपर पहिला, त्यातील गणित विषयाचं आपलं एक्सप्लेनेशन राहिलं होतं आणि आन्सर्स बघायचे राहिले होते, तर ते आज आपण बघूया. तर हा जो पेपर आहे आपल्याकडे तो सेट डी चा पेपर उपलब्ध आहे. तर एक एक क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथं लिहून ठेवलेलंच आहे, ते तुम्ही बघू शकता. तर पहिला प्रश्न काय होता? पहिला प्रश्न तर आपल्याला डिफरन्स काढायचा होता. कशाचा? दोन डिजिट, सॉरी ऍडिशन कशाची? असे दोन डिजिट नंबर ज्याच्या युनिट प्लेसला 3 आहे त्याची ऍडिशन 288 आली. तसेच दुसरे दोन डिजिट नंबर ज्याच्या टेन्स प्लेसला 3 आहे त्याची ऍडिशन 68 आली. ह्यांचा डिफरन्स म्हणजे त्यांची वजाबाकी किती आली असं आपल्याला विचारण्यात आलं होतं. तर ती आली वजाबाकी किती? 220 आली. त्यानंतर 27वा प्रश्न 120 चे तुम्हाला फॅक्टर काढायचे होते, जे की फॅक्टर इथे दिलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 असे एकूण किती फॅक्टर आले? तर बाळा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे टोटल किती फॅक्टर आले त्याचे? तर 16 फॅक्टर आले. त्यानंतर 28वा प्रश्न जो आहे त्यामध्ये काय, हे जे दिसायले तुम्हाला हे शेडेड पोर्शन जे आहे, शेडेड पोर्शन किती आहे? 1 2 3 4 5 6 7. किती पैकी 7? तर 15 पैकी 7. तर ह्या खालील कोणत्या ह्याचं उत्तर 7/15 येते असं आपल्याला विचारण्यात आलं होतं. तर बाळा पहिल्याचं केल्यानंतर 7/10 आलं आणि दुसऱ्याचं केल्याच्या नंतर 7/15 आलं. पुढची करण्याची गरजच भासली नाही, त्यामुळे 28चं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे. त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलं होतं 395.6 डेसिमीटरचं हेक्टोमीटर मध्ये काय होते? तर बघा डेसिमीटरचं हेक्टोमीटर मध्ये करते वेळेस हे वालं जे युनिट आहे ते छोटं आहे, हे वालं मोठं आहे. तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत जाते वेळेस काय करायचं? प्रत्येक स्टेपला डिवाइड बाय 10. तर आपल्याला किती स्टेप जावं लागते? तर 1 2 3 स्टेप जावं लागते. म्हणून याला किती ना 1000 डिवाइड करण्यात आलं. त्याचं उत्तर किती आलं बघा? डिव्हिजन केल्याच्या नंतर 0.3956 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आलं. त्यानंतर 30 बघा जॉननं काय केलं होतं? 5 चेअर 7750 ला घेतल्या. 500 रुपये आणण्यासाठी खर्च केला, म्हणजे त्याला 8250 ला ती खुर्ची पडल्या, 5 खुर्च्या. आणि एक खुर्ची त्यानं 1600 रुपयाला विकली. याचा अर्थ 5 खुर्च्याची किंमत 8000 येणार आणि दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर 250 रुपये त्याला प्रॉफिट झाला, म्हणजे 250 प्रॉफिट. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. त्यानंतर 31 बघा, एरिया दिलेला होता रेक्टँगलचा आणि लेंथ दिलेली होती. ब्रीथ काढायला सांगलं होतं. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला एल टू बी. एरिया 1050, लेंथ 30, ब्रीथ किती येणार मग? 35 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर किती? पहिला. त्यानंतर 32 व 49 साठी रोमन नंबर कोणता? तर 49 साठी रोमन नंबर XLIX म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा हा रोमन नंबर असेल. त्यानंतर 33वा प्रश्न, याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश, तर याचे पहिलं टोटल मराठी हिंदी इंग्लिश याचं जर टोटल केले आता किती आले? एक असे 13 आले आणि एक स्माईलचा अर्थ 5 स्टुडंट आणि 13 5 65 असं आलं. आणि दुसरं मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स आणि सोशल सायन्स यांची जी टोटल आली ती 12 आली. 12 पंचे 60. आपल्याला विचारण्यात आलं होतं ह्या तिघाची सम, ह्या तिघांच्या सम पेक्षा कितीने जास्त आहे? तर बाळा कितीने जास्त आली? 5 न. म्हणजे ऑप्शन नंबर काय आलं? दुसरं येणार त्याचं उत्तर. 34व काय काढायचं होतं? जनरल सायन्स मध्ये किती पर्सेंटेज पडाले आहेत? तर बाळा जनरल सायन्सचे किती आहेत? 6 आहेत आणि टोटल जे स्माईल आहे ते 25 आहे. 6/25 गुणिले 100%. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येणार? 24%. म्हणजे 34चा ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 35वा क्वेश्चन, हाऊ मेनी 3 डिजिट आर डिव्हिजिबल बाय 15? तर बघा इथे दिलेलं आहे 100 ते 150 मध्ये 4 15 डिव्हिजिबल 151 ते 310 10 10 10. जर आपण ही टोटल केली तर किती आली? 60. म्हणजे एकूण किती? 60 संख्या ह्या 15 ने डिव्हिजिबल आहे, 3 अंकी. त्यानंतर 36व बघा, विद्या नावाची मुलगी 1.5 आवर म्हणजे किती? 1.5 तास एक्सरसाइज करते. कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल. एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे, मग हे 30. त्यानंतर विजया किती रोज योगा करते? तर 1.25 हाफ. याचा अर्थ किती? 1 घंटा 15 मिनिट. तर बाळा ह्यांचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर हिचे व्हायले 45, म्हणजे आपल्या विद्याचे 45 घंटे व्हायलेत आणि विजयाचे 37 आवर आणि 30 मिनिट व्हायले. मग दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर ते किती आहे बाळा? 7 आवर 30 मिनिट. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा काय आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 37व 48 अँड क्वार्टर थाउजंड, याचा अर्थ 48,250 आणि 52 अँड हाफ थाउजंड, याचा अर्थ 52 अँड 500. हाऊ मच प्रॉफिट डिड ही अर्न? तर दोघांची सबट्रॅक्शन केल्यावर किती प्रॉफिट होते? 4250. याचा अर्थ 4 अँड क्वार्टर थाउजंड. याचा अर्थ ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असेल. 38व 5 अंकी बेरीज आपल्याला तयार करायचं आहे 0 ते 9 पर्यंत कोणते आकडे वापरून आणि त्याला 6 ने भाग जाऊ.
तर बाळा या ठिकाणी अशी संख्या बघायची मोठी ही वाली आहे, मात्र ह्याची सम 3च्या डिव्हिजिबल मध्ये 3च्या पटीत येणार चालली, ह्याची सम ह्याला तर 6 भाग जाणारच नाही, 2 भाग. आपली 6ची कसोटी काय सांगते, 2 आणि 3 भाग जावं त्यावेळेस 6 जाते, याला 2 जाईना, म्हणजे हे 2 तर ऑप्शन आपले कटले. आता उरलं कोण, हे 2, ह्याचे 3च्या सॉरी ह्याची ऍडिशन 3च्या पटीत येत नाही, तर चौथ्याची जी ऍडिशन आहे ती 3च्या पटीत येते, म्हणून ऑप्शन नंबर चौथा हा जो आपला आन्सर आहे. त्यानंतर 29वा बघा 20 रुपयाचा नोटा हे दिलेला आहे बघा, ह्या बंडल मध्ये 85 नोटा आहेत, त्याच्यापैकी 10 नोटा काढल्या म्हणजे 75 नोटा राहिल्या, 75 नोटा 20च्या म्हणजे किती होणार, त्याच्याकडे 1500 रुपये होते. त्यानंतर ह्यातलं चुकीचं कोणतं म्हणलंय, पहिलं लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट इन अ सर्कल इज कॉल्ड, हे बरोबर आहे. अ डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड, हे पण बरोबर आहे. इन्फायनाइट कॉर्ड्स कॅन बी ड्रॉन इन अ सर्कल, हे पण बरोबर आहे. चौथं वाला ऑल द कॉर्ड्स इन अ सर्कल आर इक्वल इन लेंथ, मला हे चुकीचं आहे, कारण कॉर्ड हे इक्वल लेंथचे असू शकत नाहीत. ह्याचं उत्तर 40वाचं चौथं आलं. त्यानंतर बघा 41 अरेंज, बघा ह्याला अरेंज केलं तर पहिल्या नंबरला हा येईल, दुसऱ्या नंबरला हा, तिसऱ्या नंबरला, चौथा, 5व्या नंबर. आपल्याला विचारलं होतं पहिल्या आणि तिसऱ्या नंबरची ऍडिशन करून हाफ काय येते, तर बघा ऍडिशन केल्यावर 68,696 आली, 2 भागल्यावर 34,348, म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं झालं. त्यानंतर बाळा हे इथं बोर्ड मास वापरायचं होतं आपल्याला, 10ला 5 ने भागल्यावर 2 येणार, 2 into 2 4 येणार, 78 मधून 8 गेले 70, 70 + 4 74, म्हणजे ऑप्शन नंबर आपलं दुसरं बरोबर आहे. त्यानंतर 3 + x या स्टारच्या जागी काय, तर बाळा 3 आणि 4 7 येते, जर खाली जर 7 असेल तर 7 / 7 1 येणार, म्हणून या स्टारच्या जागी काय येईल बाळा, 7 येईल. काय येईल बाळा, स्टारच्या जागी 7, म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल आपलं. त्यानंतर 44 आयुष 125 मीटर एका मिनिटात पळतो, तर 500 मीटर जाण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील, तर इथं आहे बघा 1 मिनिटचा अर्थ किती, 60 सेकंद. तर बघा आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याला 500 मीटर जाण्यासाठी 240 सेकंद लागतील, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 4. त्यानंतर एका गावामध्ये 1400 लोक आहेत, 560 जर मेल्स आहेत, मग आपण 560 मेल्स पर्सेंटेज काढून घेऊया, 560 भागिले 1400 गुणिले 100%, म्हणजे मेल किती आहेत, 40% आहेत. मेल जर 40% असतील तर फिमेल 60%, मग याचा अर्थ फिमेल्स काय आहेत, 20% जास्त आहेत. मग काय येणार, फिमेल आर मोर बाय 20%, म्हणजे 20% ते जास्त असतील. 46 काय दिलं आपल्याला, 1080 मीटर वायर लागाल, तर 3 लेअर रेक्टँग्युलर फॉर्मला गुंडाळण्यासाठी लेंथ जर ब्रीथच्या टॉईस असेल, आपण ब्रीथ घेतल्या x, लेंथ घेतल्या 2x, जर व्हॅल्यू ठेवत गेल्या तर x ची किंमत किती आली बाळा, 60, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये काय काढायचं होतं, ब्रीथच काढायची होती, मग ब्रीथ किती आली दादा, 60 मीटर, ऑप्शन नंबर पहिला. त्यानंतर ह्याला वापरून आपल्याला बिगेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा होता, तर बाळा लई सोपं आहे, 4 अंक आहेत, म्हणजे मोठा नंबर आपल्याला डबल वापरावा लागेल, कारण बिगेस्ट नंबर म्हणलं, मग याचा अर्थ काय, 88751, 88751 ऑप्शन नंबर दुसरा आपला आन्सर असेल. त्यानंतर 6 टेन्स इंटू 500, टेन्सचा अर्थ काय बाळा, 1 0 लागणार, आणि 500 चा अर्थ किती, 2 0, 60 गुणिले 500 किती येणार, 30,000. आता 30,000 ऑप्शन मध्येच नाही, याचा अर्थ काय बाळा, 300, आणि 2 0 चा अर्थ 100, म्हणजे 300 आपलं उत्तर असेल. त्यानंतर 3005 मधून किती काढल्यावर एवढं येते म्हणलं, तर ह्यालाच ह्याच्यामधून सबट्रॅक्ट करू आपण, तर केल्याच्या नंतर किती आले, 1815.5, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरे आहे. त्यानंतरचा प्रश्न 50वा 4 घंटे 35 मिनिट 3 आवर 25 मिनिट याची ऍडिशन केल्यास 7 आवर 60 मिनिट येईल, मात्र 60 मिनिटचा अर्थ 1 घंटा, 7 घंटा आणि 1 घंटे म्हणजे किती, 8 आवर, म्हणजे ऑप्शन नंबर तिसरं हे आपला आन्सर असेल. त्यानंतर बाळा ह्याला कसं अरेंज करायचं होतं, असेंडिंग, म्हणजे चढत्या क्रमाने आपल्याला अरेंज करायचं होतं. सोपी ट्रिक, काहीच करायचं नाही, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने भागायचं. तर मी भागून घेतलो, एकाचं 0.55, 0.42, 0.46, 0.66. पहिल्या सुरूला कोण येणार, ज्याची पॉईंट मध्ये व्हॅल्यू कमी आहे, तर कोणतं येणार, 0.42, त्यासाठी फ्रॅक्शन कोणता आला, 3/7. त्यानंतर 0.46 म्हणजे 6/13 येणार. त्यानंतर 0.55 वाला फ्रॅक्शन म्हणजे 5/9 येणार. त्यानंतर 2/3. हे ऑप्शन कुठं आहे बघा, ऑप्शन नंबर तिसरा आहे बघा, तिसरं आपलं उत्तर असेल. त्यानंतर 52 बघा काय, एक्झाम 14:15 संपली, PM 14:15 म्हणजे, आणि त्या ड्युरेशन किती, 3 घंट्याचा होता, तर ती एक्झाम चालू कधी झाली, तर बघा चालू कधी झाली असेल, 11:15 AM, AM म्हणजे सकाळी, याचा अर्थ काय, अँटी मेरिडियम, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर व्हॉट इज द प्रिन्सिपल, बघा हे आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म्युला काय त्याचा, प्रिन्सिपल इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट इंटू 100
डिवाइड बाय आर इंटू टी. जर कॅल्क्युलेशन केलं तर बाळा आपल्याला प्रिन्सिपल भेटायले ते 5500 भेटायले. त्यानंतर 54 बघा, याच्यामध्ये काय विचारलं होतं आपल्याला, अप्टूस अँगल आणि अॅक्यूट अँगल. तर बाळा अॅक्यूट अँगल जर काढला आपण व्यवस्थित, तुम्ही बघून घ्यायला, अॅक्यूट अँगल 15 आहे आणि जे ऑप्टूस अँगल यायले ते एकच यायले. 15 मधून एक केलं किती राहते बाळा, 14. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला हा बरोबर आहे. त्यानंतर द टोटल एक्सपेन्सेस ऑफ स्कूल ट्रिप. बाळा एवढा पैसे खर्च व्हायले स्कूल ट्रिप साठी आणि किती जण भाग घेतले, 49. तर एका मुलाला किती चार्जेस आलेले आहेत ते इथंच आहे बघा. 98980 ला 49 न डिवाइड करून घ्या तर तुम्हाला आन्सर किती भेटेल बाळा, 2020 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. त्यानंतर 56 बघा, 15 किलो राईस 48 च्या भावानं, 5 किलो शुगर 42 च्या भावानं, 2 किलो ग्राउंडनट 170 च्या भावानं आणि शॉपकीपरला जर किती 500च्या 3 नोटा म्हणजे 1500 रुपये दिले तर त्यानं किती वापस दिला. तर बघा याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर जवळपास किती 1270 रुपये व्हायला ते आणि 1270 म्हणजे 1500 मधून मायनस केलं तर 230 रुपये त्या दुकानदाराला आपल्याला परत द्यावा लागेल. त्यानंतर 35% 240. तर 35 बाय 100 गुणिले 240 00 कटला आपण काटासाठी जर केली पूर्ण कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर त्याचं उत्तर येते बाळा 84. म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा. त्यानंतर 58 वर बाळा 35 ला 11 न मल्टिप्लाय 7 न मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी 11 न केले तर उत्तरामध्ये कितीचा फरक येईल बघा. 35 ला 11 न गुणल्याच्या नंतर 385 आणि तेच 35 ला 7 न गुणल्यावर 245. तर फरक कितीचा आला, 240 चा. त्यानंतर हाऊ मेनी नंबर डिजिट फ्रॉम 1 to 100 आर कंपोजिट. 5 असलेले असे किती कंपोजिट नंबर आहेत तर बघा बाळा इथं नंबर लिहिलेले आहेत ते एकूण नंबर यायले 16. त्यानंतर हाऊ विल यू रीड द डेसिमल नंबर, ह्याला कसं वाचणार तर 45.25. ऑप्शन नंबर लास्ट वन, चौथा. त्यानंतर द प्रोडक्ट ऑफ ऑल थ्री फॅक्टर ऑफ 35. बाळा 35 चे फॅक्टर 1 5 7 35 याचा गुणाकार 1225 आला, त्याची बेरीज त्याच्या फॅक्टरची 48 आली. दोघांमध्ये डिफरन्स विचारला होता आपल्याला तर तो डिफरन्स कितीचा आला तर 1177. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. त्यानंतर 62 वर एक स्वीट बॉक्स मध्ये 17 किलो 250 स्वीट्स आहेत आणि त्यातले 13 किलो 750 ग्राम काढून घेतले तर किती स्वीट राहिले असं विचारलं आपल्याला. तर बाळा 17 केजी 250 ग्राम आपण काय करू, 17 मधलं 1 किलो काढून घेतलं म्हणजे 16 किलो आणि तेच ग्राम मध्ये कन्वर्ट केलं तर 1000 ग्राम. 1000 ग्राम आणि 250 ग्राम म्हणजे 1250 ग्राम त्या ठिकाणी होणार. मग ह्याच्यामधून जर आपण सबट्रॅक्शन केली तर 3 केजी 500 ग्राम म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर तिसरं हे उत्तर असेल. त्यानंतर 63 वर लेंथ ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल इज 14 सेंटीमीटर. बघा एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगल मध्ये एका साइडची लेंथ दिलेली आहे 14, बाकीच्याची माहित नाही म्हणून आपण एक्स घेतला. इथं कॅल्क्युलेशन आहे बघा, 14 प्लस एक्स इज इक्वल टू 55. एक्स ची व्हॅल्यू किती आली बाळा 20.5 म्हणजे ऑप्शन नंबर तिसरं उत्तर आहे. त्यानंतर बघा 64 काय, एका गार्डन मध्ये 2060 फुलं आहेत, त्यापैकी 206 मोगऱ्याचे आहेत, 515 लिलीचे आहेत, 618 मेरीगोल्डचे आहेत. तर आपल्याला रोज प्लांटचे विचारले. तर बघा या ठिकाणी रोज प्लांट उरायलेत किती तर बघा बघा काय याचं उत्तर किती आहे बघा बघा 206 515 618 याचे टोटल किती व्हायले 1339. मग 1339 फ्लावर किती पैकी 2060 पैकी याचं पर्सेंटेज जे आलं ते किती आलं 65 आलं. उरलेले जे पर्सेंटेज असेल ते कोणाचं असेल आपल्या रोज फ्लावरचा असेल म्हणजे ते किती असेल 35% म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. त्यानंतर 65 व नंबर 96,431 the value the place value of digit at tens place is now how many times the place value of 1000 place. बघा 1000 place ला आहे 6 म्हणजे 6 ची प्लेस व्हॅल्यू येते 6000 आणि टेन्स प्लेस ला आहे 3 ची प्लेस व्हॅल्यू 30. दोघांची डिव्हिजन केल्यावर 200 येते बाळा. 200 टाइम्स त्यांच्या काय असेल पटीत असेल. त्यानंतर 66 व 36 पेज मध्ये एक बुक प्रिंट होते तर आपल्याकडे 16 बुक प्रिंट करण्यासाठी किती ग्रोस लागेल तर बाळा एक ग्रोस मध्ये असते 144. एका ग्रोस मध्ये 4 बुक प्रिंट होतात तर 16 बुक प्रिंट करायचे असतील तर आपल्याला किती 4 ग्रोस त्या ठिकाणी कागद लागतील. अमोलनं बाळा 7980 ला सायकल घेतली, एवढा लॉस झाला, मग त्याला ती सायकल कितीला पडली होती पहिलं कॉस्ट प्राइस काढायचं तर दोघांची ऍडिशन किती आली बाळा 9030 म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. त्यानंतर बाळा काय दिलंय पेरिमीटर रेक्टँगलची आणि स्क्वेअरची इक्वल आहे, लेंथ ब्रीथ दिलंय तर एरिया काढायचा होता तर ह्याच्यावरून आपण साईड काढल्या असं वापरून तर ती किती आली 16 आणि एरिया ऑफ स्क्वेअर साठी फॉर्म्युला काय साईड इंटू साईड म्हणजे 16 गुणिले 16 256 म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं येणार. त्यानंतर बघा 69चं उत्तर काय आहे तर बघा इथं जर आलं
ट्रायंगलच्या जागी 8 आले, दोन ठिकाणी ट्रायंगलच्या जागी 8 आहे, तर या बॉक्सच्या जागी रेक्टँगलच्या जागी काय येते तर बघा 0 येते. इथं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा 70वा प्रश्न, एका शाळेमध्ये 924 विद्यार्थी आहेत, 2/7 कशानं बसणं, 2/7 बसणं म्हणजे किती बाळा 264 लेकरं बसणं जातात. त्यानंतर 3/11 सायकलनं, 3/11 सायकलनं म्हणजे 252 सायकलनं जातात. आता उरले किती तर बाळा ह्यांची टोटल वाली 556, उरले किती 408, जे कशानं जातात बाळा चालत जातात, म्हणजे ऑप्शन नंबर 14. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये म्हणलं क्यू के एल आर, याला ऍडजस्टंट कोण नाही म्हणलं बाळा, एस एम एल आर, एस एम एल आर हे ऍडजस्टंट आहे. जे के एल एम, जे के एल एम हे पण ऍडजस्टंट आहे. पी जे के ओ, पी जे के ओ हे पण ऍडजस्टंट आहे. ऍडजस्टंट कोण नाही, पी जे एम एस म्हणजे हे वाला ऍडजस्टंट नाही, म्हणून आपलं उत्तर काय येणार पहिलं येणार. त्यानंतर हाऊ मेनी इयर रिक्वायर्ड बाळा, सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला, प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट दिलेला आहे, आपल्याला विचारलंय किती टाइम येणार त्यासाठी, तर टाइम साठी फॉर्म्युला सिंपल इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड बाय 3 इंटू आर. त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती वर्ष यायला बाळा 3 वर्ष, म्हणजे ऑप्शन नंबर दुसरा. त्यानंतर 73 किशन काय करते, 15 फेब्रुवारी 2020 पासून ते त्याने 14 एप्रिल 2020 पर्यंत काय दूध खरेदी केलं, त्याचे पैसे किती झाले 3540. तर बाळा फेब्रुवारी मधले किती दिवस 15, मार्च मधले 31, एप्रिल मध्ये 14, म्हणजे असं टोटल 60 दिवस त्यानं दूध खरेदी केलं. तेवढ्या दुधाची किंमत किती झाली 3540. त्याला आपण 60 न जर डिवाइड केलं तर आपल्याला 1 लिटरच्या दुधाची प्राइस मिळते, जी किती आहे बाळा 59. म्हणजे याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर तिसरं येणार. 74 विच फ्रॅक्शन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 7/11 टू गेट द आन्सर 3/7. 7/11 मधून काय केल्यावर 3/7 येते, तर 7/11 मधून 3/7च काढू आपण. काढल्या तर बाळा आन्सर किती आलं 16/77. त्यानंतर काय बाळा 23,750 इथं आहे बघा 23,750, 825, 8,500 सगळं दिले. ऍडिशन किती आहे ते आपल्याला विचारलंय, ती ऍडिशन किती आली बाळा 33,075, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. तर अशा प्रकारे बाळा आपलं 5वी स्कॉलरशिपचा पेपर पहिल्यातल्या मॅथचं डिस्कशन झालेला आहे. तुम्हाला उत्तर पण आहेत आणि म्हणजे कसं एक्सप्लेनेशन पूर्ण दिलेलं आहे, तरी ते तुम्ही बघून घ्यावे आणि आपल्याला मार्क किती पडले ते कमेंटच्या सहारे कळवावे. धन्यवाद.